हुतात्मा चौकात टॅक्सी सोडून सुपर्णाच्या कमरेत हात घालून सगुण सहज फिरत चालल्यासारखं करत सोहराबच्या मागच्या गल्लीत आला. त्यावेळी 9 वाजून बरोबर 10 मिनिटं झालेली होती. गल्लीत शिरताच सगुणनं सुपर्णाच्या कमरेतला हात काढला. दोघेही झपाट्यानं चालत चालत मागच्या दाराजवळ आले. सगुणच्या चालीनं चालताना सुपर्णाला अक्षरशः धावावं लागत होतं. सगुणानं दारावर विशिष्ट प्रकारे 3 वेळा नॉक केलं. दरवाजा उघडताच ते दोघेही झटकन आत शिरले. सगुणच्या मागोमाग सुपर्णाला बघताच काशीकर क्षणभर चकित झाला. मग किंचित चढ्या आवाजात तो म्हणाला, हिला इथं कशाला परत आणलंय? अरे, पर्स आणि सँडल ही इथे विसरून गेली. मूर्ख आहेस तू. त्यासाठी तिला इथे आणायची आवश्यकता काय होती? तू त्या वस्तू परत घेऊन जाऊ शकला नसतास का? दार पुन्हा बंद करून घेत काशीकर चिडक्या स्वरात म्हणाला, खरंच की आपल्या ते डोक्यात आलंच नाही. सुपर्णाने या गोष्टी इथे विसरल्या आहेत हे आपल्याला सांगताच आपलं डोकं सुन्न झालं. सगुणनं प्रामाणिकपणे त्याला कबुली दिली, नाही रे, माझ्या ते लक्षात नाही आलं. जाऊ दे, आता झालं ते झालंय. तिघेही वळले हॉलच्या दिशेनं यायला लागले. त्याचवेळी एकाएकी सगळ्या लाईट्स ऑफ झाल्या. तेवढ्यात मायकल त्यांच्याजवळ आला होता. फ्यूज उडालाय. अरे, कोणाजवळ फ्यूजची वायर आहे का? अनवरचा आवाज आला. नाही आहे, काशीकर म्हणाला. आता? सगुणनं काहीशा अस्वस्थपणे विचारलं. वरती रुस्तमच्या केबिनमध्ये फ्यूज वायर आहे, सुपर्णा म्हणाली. सुपर्णाला परत आणण्याचा हा फायदा झाला याची मनोमन काशीकरनंही कबुली देऊन टाकली. चल बेबी, मला वायर दाखव, मायकल आपला टॉर्च पेटवत म्हणाला. फ्यूज वायर घेऊन ते पुन्हा खाली आल्यावर काशीकर म्हणाला, मिस सुपर्ण, स्विच बोर्ड कुठं आहे? या ना, इकडे. सुपर्णाही आता त्यांच्याप्रमाणे हलक्या आवाजात बोलत होती. काशीकरला घेऊन ती स्विचबोर्ड जवळ गेली. टॉर्चच्या प्रकाशात मायकलनं फ्यूज वायर जोडली. एका मिनिटात पुन्हा सर्वत्र प्रकाश पसरला. अनवर टेलिफोन रूममध्ये गेला. सुपर्णा धावत जिन्याखालच्या पोकळीत शिरली. बॅग आणि सँडल तिने बाहेर काढले. आवाज होण्याचं आता भय नव्हतं. तिने सँडल पायात अडकवले, बॅग खांद्याला लटकावून टाकली. अनवर वरून खाली येत होता. त्याचा चेहरा प्रसन्न दिसत होता. आणखी 1 मिनिट उशीर झाला असता तर सगळा राडा झाला असता, राडा. आपलं मनगट पुढे करत तो म्हणाला. अर्थात फोन करता आला असता, पण या गोंधळामुळे मी गडबडून गेलो होतो. 9 वाजून 16 मिनिटं झाली होती. सगळ्यांनी एक सुटकेचा निश्वास टाकला. याचं क्रेडिट मी सुपर्णाला द्यायला हवं बरं का. त्या नसत्यात एवढ्या लवकर आपल्याला फ्यूज वायर सापडली नसती, काशीकर म्हणाला आणि सगुणच्या चेहऱ्यावरचा ताण नाहीसा झाला. काशीकरकडे बघून त्याने नुसत्या नजरेनं त्याच्या मघासच्या चिडण्याचं उत्तर दिलेलं होतं. गार्ड ठीक आहेत ना? सुपर्णानं अनवरला विचारलं. हो, आम्ही अगदी सहजपणे त्यांना क्लोरोफॉर्म दिला, बेशुद्ध करून टाकलं. त्यांना काही समजलं सुद्धा नाही. या की या, तुम्हाला दाखवतो. रामसिंग आणि पवारचे हातपाय मजबूतपणे बांधण्यात आले होते. त्यांच्या तोंडात बोळा कोंबून वर पट्टी चिकटवण्यात आली होती. दोघेही निर्जीवपणे पडले होते. हे जिवंत आहेत ना? सुपर्णानं त्यांच्या निर्जीव देहाकडे बघत विचारलं. हो, आपण काळजी करू नका त्याची मिस सुपर्णा. आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारे दुखापत केलेली नाहीये. रुस्तमच्या केबिनमध्ये असलेले वॉर्निंग बेलचे सगळे स्विचेस ऑफ केलेत ना? जणू आता सगळा लीड स्वतःकडे घेतल्यासारखं सुपर्णा विचारायला लागली होती. अनवरनं मान डोलावली. सगुणनं कौतुकानं सुपर्णाकडे बघितलं. सगळेजण मग तळघरात उतरले. तळघरात असलेल्या स्ट्रॉंगरूमचा दरवाजा कापण्यासाठी मायकल विजेवर चालणारी लोखंडी करवत उपयोगात आणत होता.
स्ट्रॉंग रूमचा पोलादी दरवाजा हळूहळू कापला जात होता. मायकलला होणारा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. नजर उचलून सुपर्णाकडे बघत तो निरागस हसला. एखाद्या लहान मुलानं आपल्याला हा खेळ जमतोय असं समजल्यावर हसावं ना तसा. सुपर्णा मायकलला चिकटून उभी राहिली होती. तिला तर या सगळ्याच प्रकारात मोठी गंमत वाटायला लागली होती. काशीकर, अन्वय, सगुण मायकलच्या चोहोबाजूनं उभे होते. एकटक त्याचं काम बघत होते. करवत चालवता चालवता मध्येच मायकल म्हणाला, दरवाजा चांगलाच रुंद दिसतोय. किमान 2-2.5 फुटाचा तरी तो असावा. मायकल बोलत असताना पुन्हा एकदा फ्यूज उडाला. सगळीकडे अंधार पसरला. काशीकर आणि सुपर्णानं काही न बोलता टॉर्च उचलला. फ्यूज वायर घेऊन ते स्विचबोर्डजवळ गेले. वायर जोडताच पुन्हा लाईट आली. सुपर्णा आणि काशीकर परत येत असताना अनवर 10:15चा कॉल करण्यासाठी टेलिफोन रूमकडे निघाला होता. वीज चालू होताच विजेवर चालणाऱ्या करवतीवर प्रचंड लोड आला होता आणि तो सहन न होऊन करवतीचं पातं मध्येच काटकन मोडलं. मायकलनं काहीशा रागात अर्धवट मोडकी करवत बाहेर काढून खाली फेकली. हे अशा प्रकारे पाती मोडत राहिली ना तर सकाळ उजाडेल हा दरवाजा कापायला. अनवर फोन करून परत आला होता. अलीकडनं कोणीतरी रोमिओ बोलत होता. आल्या आल्या तो काहीशा त्रासिक मुद्रेनं म्हणाला, रोमिओ. काशीकर म्हणाला, हा यार, यांच्या सिक्युरिटी एजन्सीवर एका पुरुषानं आपल्या बायकोवर पाळत ठेवून तिची माहिती काढायचं काम सोपवलं होतं. सिक्युरिटी एजन्सीनं ड्युटी याला दिली होती, तर ह्यांनी त्या बाईलाच कसं काय दाखवलं ते सविस्तरपणे सांगत होतं. च्या आईला अगदी तिला लॉजमध्ये घेऊन गेला आणि आता ती ह्याच्यावर खुश होऊन ह्याच्या पाठीशी कशी लागली आहे तेही खमंगपणे सांगत होता. मला वाटतं तो फोनवर बोलत असताना त्याचं. सुपर्णाकडे लक्ष जातात अनवरनं पुढचा शब्द तोंडातल्या तोंडात गिळून टाकला. तू काय म्हणालास? सगुणनं विचारलं. अरे मी काय म्हणणार, मी आपला नुसता हां हूं करत होतो. मग फोनवर एक मोठी जांभई दिली तर साला म्हणतोय, का रे जळलास का? त्यासाठी तीळ पाहिजे, तू साला बिन तिळाचा दिसतोय. मोठ्या मुश्किलीनं पिच्छा सोडवला. चायलं. क्षणभर सुपर्णाचं अस्तित्व विसरून अनवर सात्विक संतापानं म्हणाला. अनवरच्या त्या बोलण्यावर सगळे हसले, अर्थात सुपर्णा सोडून. तिळाची भानगड तिच्या काही लक्षात आली नव्हती, पण ते काहीतरी अश्लील आहे एवढं मात्र तिला समजलं. मान वळवून ती आपली मायकलकडे बघत राहिली. मायकलनं पुन्हा करवतीचं पातं बदललं होतं. आतापर्यंत दरवाजाच्या एकाच कॉर्नरला चीर पाडण्यात मायकल यशस्वी झाला होता. त्याचं शरीर घामानं डबडबलं होतं. कानामागून घामाचे ओघळ खाली उतरले होते. सुपर्णा आणि मायकल सोडून सगळेजण चुपचापपणे सिगरेट ओढत होते. दरम्यान अनवर 3 वेळा फोन करून आला होता. तळघरात निस्तब्ध शांतता पसरली होती. फक्त करवत चालण्याचा आवाज तेवढा येत होता. शेवटी या शांततेचा भंग करत मायकल म्हणाला, अरे अशा प्रकारे दरवाजा कापायला खूप वेळ लागेल. मी आता एक काम करतो, मी आता एक छोटासा स्फोट करतो, दरवाजा उघडतो. नाही, पण त्या स्फोटाचा आवाज बाहेर जाणार नाही ना? सगुणनं शंका व्यक्त केली. अरे थोडासा होईल आवाज, पण आता काय तेवढी रिस्क आपल्याला घ्यायलाच पाहिजे ना रे. मायकल म्हणाला. मग कोणाच्याही उत्तराची अपेक्षा न करता त्याने आपल्या बॅगेतनं कसलं तरी रसायन काढून दरवाजाच्या कापल्या गेलेल्या चिरेत व्यवस्थितपणे भरलं. मग रोल केलेल्या कापसाचा एक बंडल काढून खाली पसरलं. सुरुंगाच्या दारूची एक पातळशी रेषा चिरेत भरून वर कापसाचा जाडजूड पॅच चिकटवून टाकला. सगळेजण मागे सारखा, मायकलनं आज्ञा केली. खिशातून लायटर काढून त्यांनी पहिल्यांदा एक सिगरेट पेटवली आणि मग लायटरची ज्योत कापसाच्या टोकाला लावून तो झटकन मागे सरकून इतरांच्या शेजारी येऊन उभा राहिला. फट्ट असा हलकासा आवाज झाला आणि त्या आवाजाबरोबर स्ट्रॉंगरूमच्या दरवाजाजवळच्या भिंतीला एक माणूस आत जाऊ शकेल एवढ्या रुंदीचं खिंडार पडलं.
स्फोटाचा आवाज बिल्डिंगच्या बाहेर गेला नव्हता. दिवाळीतल्या एका लहानशा फटाक्यापेक्षा तो आवाज फार मोठा नव्हता, पण सुपर्णाला तो आवाज मात्र एखाद्या बॉम्बस्फोटासारखा वाटला होता. तिच्या छातीतली धडधड पुन्हा वाढली होती. ओठाच्या वर आणि गळ्याखाली घाम सुटला होता. सगळ्यात प्रथम पडलेल्या खिंडारातनं मायकल स्ट्रॉंग रूममध्ये शिरला. त्याच्या मागोमाग एक एक करून सगळे आत गेले. स्ट्रॉंग रूम भव्य होती आणि मधोमध एक मजबूत तशीच अवाढव्य सेफ होती. स्ट्रॉंग रूम दारूचा वास आणि धूर यांनी भरून गेलेली होती. नाकातोंडात धूर गेल्यामुळे सुपर्णाला ठसका लागला होता. मायकल एखाद्या कलापारखी माणसाप्रमाणे सेफचं बारकाईनं निरीक्षण करत होता. हळुवार हातानं सेफवरनं हात फिरवत होता. मजबूत सेफ उघडणं हा त्याचा आवडता छंद होता. सेफवरून हात फिरवताना ओठ गोल करून तो हलके शीळ घालत होता. बाकी सगळ्यांचे चेहरे मात्र तणावग्रस्त दिसत होते. इथपर्यंत सगळं सुरळीत झालं होतं. आता पुढच्या कल्पनेनं ते सगळे उत्तेजित झाल्यासारखे दिसत होते. मायकलनं सेफच्या नंबरावरनं हात फिरवला. मग हळूहळू तो नंबर डायल करायला लागला. शेवटचा नंबर डायल करून त्यांनी सेफचा हँडल फिरवला. खट्ट असा आवाज करून पहिलं लॉक उघडलं गेलं आणि आतल्या कुलपाच्या चावीचं छिद्र दिसायला लागलं. मायकलनं पुन्हा एकदा त्या कुलपाचं बारकाईनं निरीक्षण केलं. मग सरळ होत तो खांदे उडवत म्हणाला, अशक्य आहे. हे कुलूप सहजासहजी उघडलं जाणारं नाही. 1:13. अनवर आपल्या घड्याळात बघत म्हणाला, मी फोन करून घेतो. अनवर स्ट्रॉंगरूमच्या बाहेर पडल्यावर सगुण मायकलकडे बघत म्हणाला, मायकल, तू तर तिजोऱ्या उघडण्यात 1 नंबर उस्ताद आहेस. आहे, पण ही सेफ उघडायला बराच वेळ लागेल आणि आता 1:15 वाजतोय. मग आता, काशीकर खोल गेलेल्या आवाजात म्हणाला. मायकलनं सेफच्या कुलपाकडे बघत क्षणभर विचार केला. मग सुपर्णाकडे वळून बघत तो म्हणाला, बेबी, तू आता वर जा. हे कुलूप उघडण्यासाठी मी आता केमिकलचा उपयोग करणार आहे. त्या केमिकलची दुर्गंधी तुला सहन होणार नाही. डोकं वगैरे जड होऊन जाईल तुझं. त्यामुळे तू आता वर जा. नाही अंकल. नकळत सुपर्णा 50शीला आलेल्या निरागस चेहरा असलेल्या मायकलला अंकल म्हणून गेली होती. सुपर्णाच्या तोंडून ते संबोधन ऐकून क्षणभर मायकलच्या चेहऱ्यावर चकित भाव आले. मग त्याचा चेहरा उजळला. सुपर्णाकडे बघणारी त्याची नजर विलक्षण प्रेमळ झाली. ठीक आहे बेबी, तुझ्याकडे रुमाल असेल तर तो नाकावर बांध आणि मला मदतही कर. सुपर्णानं लगेच आपल्या बॅगेतनं लाल रंगाचा मोठासा रुमाल काढला. सगुणकडे दिला. सगुणनं तो तिचे फक्त डोळे उघडे राहतील अशा पद्धतीनं तिच्या तोंडावरून घेऊन मागे बांधून टाकला. गुड. आता माझ्या बॅगेतनं पांढऱ्या रंगाची बाटली काढून दे. सुपर्णानं त्याच्या बॅगेतल्या सगळ्या बाटल्या बाहेर काढून त्यातली पांढऱ्या रंगाची बाटली मायकलच्या हातात दिली. मायकलनं आपल्या कोटाच्या वरच्या खिशातनं सायफन काढून सेफच्या चावीच्या छिद्रामध्ये घातलं आणि सायफनचं दुसरं टोक हातातल्या बाटलीत बुडवून टाकलं. 5-1 मिनटं सू सूचा आवाज होत राहिला. मग सगळी खोली जीव घेण्यात दुर्गंधीनं भरून गेली. नाकावर रुमाल बांधलेला असूनही सुपर्णाला त्या दुर्गंधीनं कासावीस झाल्यासारखं वाटलं. आपली सगळी आतडी पिळवटून येऊन आपल्याला उलटी होणार का काय अशी तिला भीती वाटायला लागली. रुमाल तिने तोंडावर घट्ट दाबून ठेवला. एक मायकल सोडला तर काशीकर आणि सगुणचे चेहरेही वेडेवाकडे झाले होते. डोकं अगदी भण्ण होऊन गेलं होतं. पण दोघांचीही ती दुर्गंधी सहन करण्याची ताकद जबरदस्त असावी. कदाचित सेफमधलं गभाड बघण्यासाठी उत्सुक असल्यानं ही दुर्गंधी त्यांना म्हणावी तशी जाणवत नसावी. मायकलनं सायफन काढला. बाटली बंद करून सुपर्णाच्या हातात दिली. सायफन फोल्ड करून पुन्हा कोटाच्या खिशात ठेवून दिला.
मग आपल्या बॅगमधनं त्यांनी चांबड्याचे हातमोजे काढले, ते हातात चढवले आणि हँडल फिरवला. मायकलचा चेहरा घामीघूम झाला होता. सगळेजण एकही शब्द न बोलता मायकलच्या हालचालीकडे निशब्दपणे बघत उभे होते. मायकलनं हँडल फिरवूनही सेफ उघडला नाही. मात्र केमिकलचा परिणाम होऊन चावीचं छिद्र रुपयाच्या नाण्या एवढं झालं होतं. या सगळ्या कामाला जवळजवळ 1.25 तास लागला होता. अनवर दर 45 मिनिटांनी एजन्सीला फोन लावत होता. मध्येच एकदा तो गार्डची अवस्थाही बघून आला होता. 2:30 वाजले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं टेन्शन क्षणाक्षणाला वाढत चाललेलं होतं. बेबी, बॅगमधलं ड्रिलिंग मशीन दे बरं. सुपर्णानं ड्रिलिंग मशीन दिलं. मायकलनं सॉकेटमधनं विजेचं कनेक्शन घेऊन ड्रिलिंग मशीनला जोडलं. अर्धा तास ड्रिलिंग मशीन चावीच्या छिद्रात घालून त्यांनी ते चालवलं. 3 वाजले होते आणि अजून सेफ उघडण्याचंच काम सुरू होतं. सगळ्यांची उत्कंठा शिगेला पोचली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा तणाव आता स्पष्ट दिसत होता. प्रत्येकाच्या मनावरचं दडपण वाढत चाललेलं होतं. बेबी, निळी बाटली, आता हिरवी बाटली, कापूस दे, तो मोठा बंडल, मायकल सांगत होता आणि सुपर्णा मायकलच्या हातात एक एक वस्तू देत होती. मायकलनं कापूस त्या रसायनामध्ये बुडवला. तो चावीच्या छिद्रात घातला. मग थोडीशी सुरुंगाची दारू त्यात भरली. वर पुन्हा कापूस कोंबून टाकला. सगळेजण मागे सरकले. मायकलनं लायटर पेटवून कापसाला लावला. भक्क करून आवाज झाला. मायकलनं पुन्हा हातमोजे चढवून हँडल फिरवला आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. चेहऱ्यावरचा तणाव नाहीसा झाला. त्याची जागा आनंदानं गेली. सेफ उघडली गेली होती. अनवर 3:15चा फोन करून आला. मायकलनं सेफमधले रोख रुपये उचलले. आपल्या पॅन्टच्या खिशात कोंबले. रोख रक्कम फारशी नव्हती, 15-20 हजार रुपये. काशीकर आणि सगुणनं सेफमधले हिरे जवाहरात बाहेर काढले. 4ही सुटकेसमध्ये भरले. एक एक करून सगळेजण स्ट्रॉंगरूममधनं बाहेर पडले. गार्डचे हातपाय मोकळे करण्यात आले. त्यांच्या तोंडावरची चिकटपट्टी आणि बोळा काढण्यात आला. दोघेही अजून बेशुद्धच होते. 3:45 फोन करून अनवर परत आला. तोपर्यंत सगुणनं इथे तिथे उमटलेले सुपर्णाचे हातापायांचे ठसे जाणीवपूर्वक पुसून टाकलेले होते. 3:50 सगळे मागच्या दरवाज्यातून बाहेर पडले. कारनं ग्रँट रोड स्टेशनकडे आले. रेल्वे स्टेशनपासून 10 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एका गल्लीत त्यांनी ती कार सोडून दिली. कारमधनं उतरताना मायकलनं सुपर्णाचा हात आपल्या हातात घेतला. प्रेमळपणे तिचा हात दाबत मायकल म्हणाला, बेबी, तू यात भाग घेतल्याचं मला मनापासनं दुःख होत आहे. पण लक्षात ठेव बेबी, बेटा, हा तुझा पहिला आणि शेवटचाच गुन्हा व्हायला हवा. यानंतर कधीही या वाटेला जाऊ नकोस. हो, अगदी नक्की अंकल, सुपर्णा मनापासनं म्हणाली. ओके, गुड लक देन. आणि मायकल त्या अंधाऱ्या गल्लीत नाहीसा झाला. 4ही सुटकेस दाऊदच्या घरात ठेवून प्रत्येकजण आपापल्या वाटेनं निघून गेला. 4:30च्या सुमाराला सुपर्णा आणि सगुण आपल्या खोलीवर आले. सुपी, तू आता थोडा वेळ झोप घे. उद्या तुला नेहमीप्रमाणे ऑफिसला जायचं आहे, सगुण म्हणाला. आणि सुपर्णा हूं असं फक्त हुंकारले. ती तिथेच कॉटवर आडवी झाली. सगुण खुर्चीत बसून सिगरेट ओढत राहिला. सुपर्णा डोळे मिटून पडून राहिली होती. मायकेलचे शब्द तिला पुन्हा पुन्हा आठवत होते. श्रोते हो, हा होता सुरेश वैद्य लिखित कठपुतळी या कादंबरीचा 18वा भाग. या कादंबरीचा शेवटचा अर्थात 19वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.
पण श्रोते हो, एक नम्र विनंती, अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, म्हणजेच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करू शकला नसाल, तर आत्ता वरती उजव्या हाताला माझा जो फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, हीच नम्र विनंती. चला श्रोते हो, उद्या भेटूयात सुरेश वैद्य लिखित कठपुतळी या कादंबरीच्या शेवटच्या भागासह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.